अजित पवार यांच्या राष्ट्रवादी या पक्षाचा अजितदादांच्या शिवाय दुसरा कोणता चेहरा असू शकतो का, असा प्रश्न जर आपण स्वतःला देखील विचारतो तर अगदी माझ्या तरी डोळ्यासमोर काळोख येतोय. मी स्वतः कोणताच चेहरा इमॅजिन करू शकत नाहीये. आणि म्हणूनच राजकीय वर्तुळात जर आपण पाहतो तर फक्त आणि फक्त एकच चर्चा देखील जोर धरते, आणि ती चर्चा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची. प्रत्येक पत्रकार, वृत्तसंस्था राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय घडतंय याकडे लक्ष लावू नये. आणि बातम्या येत आहेत अजित पवारांच्या 2 पुत्रांपैकी एका पुत्राने तर पक्षाच्या पुढच्या वाटचाली संदर्भात काही महत्त्वाच्या नेत्यांसमोर आपलं मत देखील व्यक्त केलंय. पत्रकार परिषद असेल किंवा खासगीत असेल, कित्येक पत्रकारांनी सुप्रिया सुळे आणि अजितदादा या दोघांनाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू आहे आणि यावर तुम्हाला काय वाटतं असे प्रश्न विचारले होते. फक्त त्यांनाच काय, तर दोन्ही राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांना देखील याबाबत विचारणा करण्यात आली होती. पण आता अजितदादांच्या निधनानंतर जयंत पाटील यांनी याबाबत एक मोठा खुलासा केला. त्यामुळे तो खुलासा काय आहे, 2 राष्ट्रवादीच्या एकत्र येण्यावर काय घटना घडतायत, आपण सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालंय आणि आता अजितदादांची राष्ट्रवादी पोरकी झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात अशी मनोमन इच्छा कित्येक जणांनी व्यक्त केली. आपल्याला माहिती आहे, महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याचा निर्णय देखील काही ठिकाणी घेण्यात आलेला. दोन्ही राष्ट्रवादीने हा निर्णय घेतलेला. मात्र या सगळ्यात विलिनीकरण कधी होईल असा प्रश्न सर्वांना पडलेला. या संदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे स्थानिक नेते म्हणायचे, अजितदादांनी स्वतः म्हटलेलं पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आपण एकत्र येऊ. पालिका निवडणुकीत जे निकाल आले आणि राष्ट्रवादीचा गड असलेल्या पुण्यात जी अवस्था राष्ट्रवादीची झाली, त्यानंतर 2 राष्ट्रवादी एकत्र येणं ही तर राजकीय अस्तित्वाची गरज झालेली. मात्र आता जिल्हा परिषद निवडणूक होण्या अगोदरच असं काही होईल असं वाटलं नव्हतं. अजितदादांनी म्हटलेलं आपण त्यानंतर एकत्र येऊ आणि त्या अगोदरच असं काही होईल हे वाटलं नव्हतं. आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यतेला असं काही कारण होईल हे तर मुळीच वाटलं नव्हतं. आता जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीबाबत एक मोठा खुलासा केलाय. पालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या चिन्हावर लढले आणि त्याचा कसा तोटा झाला हे आपण पाहिलं. परंतु पाटील म्हणाले, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजितदादांसोबत बऱ्याच बैठका माझ्या झाल्या होत्या आणि यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकाच पक्ष चिन्हावर म्हणजेच घड्याळावर लढणार होती आणि जवळपास हा निर्णय अंतिम टप्प्यात आलेला, असं जयंत पाटलांनी आता म्हटलंय. महत्वाची गोष्ट म्हणजे 2 राष्ट्रवादी होण्यामागे पवार कुटुंबात एक कलह असल्याचं देखील म्हटलं जातं. आता हा कलह जो आहे तो आपण लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान पाहिलाय. ज्याप्रमाणे सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार एकमेकांविरोधात लोकसभेत लढल्या, ते या कुटुंबातील कलहाचा एक भाग होता असं देखील एक म्हटलं जातं. पण काही काळानंतर जेव्हा अजित पवारांना विचारण्यात आलं, आता सगळं निवळलं आहे का, तर स्वतः अजित पवार म्हणाले होते की आमच्यात आता काही वाद नाहीये आणि कुटुंबाविरोधात जी लोकसभेत लढत झाली ती खूप मोठी चूक होती, असं नाही व्हायला पाहिजे होतं. हे वक्तव्य तर लोकसभेच्या निकालानंतर स्वतः अजितदादांनी केलेलं. त्यामुळे आता हे कौटुंबिक वाद संपल्याचं आपण पाहिलंय. हे जवळपास आता दिसतंय आपल्याला. दोन्ही राष्ट्रवादी लवकरच एकत्र येण्याच्या चर्चेला त्यामुळे अजून बळ मिळतंय. या सगळ्यात अजून काही महत्वाची चर्चा सुरू आहे. तर एकत्रीकरण नाही झालं तरच काय, तर म्हटलं जातंय उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार जातील. महाराष्ट्र विधिमंडळामध्ये त्यांना स्थान मिळेल. पार्थ पवार यांचं राजकीय पुनर्वसन होऊ शकतं. ते राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांच्या जागेवर जाऊ शकतात. पक्षाचं अध्यक्षपद जे आहे ते सुनेत्रा पवार यांच्याकडे येईल आणि दादांच्या पक्षात राष्ट्रवादी कामकाजानुसार पक्षातील नेत्यांची पहिली, दुसरी आणि तिसरी फळी जी आहे ती बदलू शकते. आणि जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत तर जे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर टोकाची टीका करायचे आणि ज्यांना सुप्रिया सुळे यांचं पक्षातील नेतृत्व मान्य नव्हतं आणि म्हणून ते दादांसोबत गेलेले, ते नेते भाजपमध्ये देखील सामील होऊ शकतात असं आता म्हटलं जातं. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.